म्हणून कशा पद्धतीने लढणार आहेत महापालिकेची निवडणूक, काय जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं, शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंचं, माकप आणि मनसे अशी आघाडी झालेली आहे। ही महाविकास आघाडी असून 102 जागा आम्ही या ठिकाणी लढणार। महाविकास आघाडीकडे आम्ही 20 जागा मागण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे। आता आमचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत। 10-12 जागा मिळाला तरी हरकत नाही। आम्ही ही महाविकास आघाडी कायम ठेवू। अजून जागा वाटपाला सुरू झालेलं नाही। या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर रोजच्या रोज बसून आम्ही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू आणि सगळ्यांच्या मनामधून आहे की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे। त्यामुळे जागा वाटपाला आपल्याला कसली अडचण येणार नाही। कारण आपल्या पुढं भारतीय जनता पक्ष, त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यानंतर अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मोठं आव्हान राहणार आहे। आणि ते आव्हान नुसतं ताकदीवर नाही, सगळ्या दृष्टीने ते तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। परंतु सोलापूर शहर हे हुतात्म्याचं शहर आहे, हे मार्शलाचं शहर आहे। या शहराला श्रमिकाचं चांगल्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीचं कारभार करणार। आयुक्त कुठल्या, आपलं काय महापौर कोणते? आता या सगळ्या गोष्टीचं तपशिलामध्ये चर्चा झालेली नाही। चर्चा झालं नसताना मी बोलणं बरोबर होणार। तुम्ही मागणी करणार आहे? आम्ही 100% मागणी करू। 100% मागणी करू। जे 2.5 वर्षाची मुदत आहे महापौराची, ते 2.5 वर्षाचं मुदत 1 वर्षाला करा। 5 वर्षामध्ये 5 महापौर होतील तर कधीतरी एकदा आम्हाला संधी मिळेल अशी अपेक्षा। तुम्ही लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला होता, महाविकास आघाडी म्हणून काम केलं, परंतु त्याच काँग्रेसनं जे आहे ते विधानसभा, कारण अनुभव आलाय तुम्हाला चांगला। आम्हालाही अनुभव आला, त्यांनाही अनुभव आला। टाळी एका हाताने वाजत नाही। त्यांना दिसलं लोकसभेचा परिणाम आणि विधानसभेचा परिणाम, म्हणून लोकसभेचा परिणाम पाहिजे असेल तर महाविकास आघाडी कायम राहावर आहे। भारतीय जनता ते स्वतंत्र लढले तर दुधात साखर आहे, आम्हाला अडचण येणार नाही। विचार करा, 10,000 मतदान झालं एका प्रभागात आणि त्या ठिकाणी 7-8 उमेदवार राहिले। 2-2.5 हजारामध्ये माणूस निवडून येईल, यांचे 3 माणसं उभं राहिले। भाजपचा एक, एकनाथ शिंदेचा एक, अजित पवारचा एक, आमचा एक, दुसरं कोणत्या पक्षाचा एक, बंडखोर 2-3 किंवा 4-5, काही अपक्ष। एवढ्या लोकांमध्ये 20-22 हजार मतदान होईल। या 20 हजारामध्ये 14-15 लोक जर वाटेकरी असल्यावर फायदा कोणाचा होणार? महाविकास आघाडीचा। सर, एमआयएम जे आहे त्याला महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी ते इच्छुक होती या अगोदर, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय चर्चा केली का? एमआयएमला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। मास्तर, येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये माकपचा जाहीरनाम्याबद्दल चर्चा होईल, पण सर्वसाधारण आम्ही जे काम करतो आहे, आपण तुम्ही बघता सत्ता त्यांची आहे, तर पंतप्रधान आवास योजना किती झोपडपट्टीमध्ये राबवलं, स्वच्छ पाणी
कारण 3 लाख आज पाण्याचा मोठा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. मिनिमम या पायाभूत सुविधेसंबंधी आमचा कार्यक्रम राहणार ठरलेलं नाही आता. मास्तर तुमचा वोट बी दो नोट बी दो ही संकल्पना काय आहे? थोडं जरा विश्लेषण. हे आम्ही पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही भांडवली पक्ष नाही आहे. कामगार शेतकऱ्याच्या लढ्यावर अवलंबून असलेलं पक्ष आहे. काय आमच्याकडे प्रॉपर्टी आहे सांगा ना, तुम्ही सांगा. काही कारखाने आहेत आमच्याकडे, काही जमीन आहे आमच्याकडे, काय आमच्याकडे? तुम्ही जसे तसं आम्ही. म्हणून आम्हाला ज्यांच्याकरता आम्ही चळवळ करतो त्यांनी आम्हाला मदत करावी अपेक्षा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.